हॅलो नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या आधीच्या भैयाजी मूवीचा रिव्ह्यू जो मी केला होता 25 मे रोजी, त्याच्यामध्ये मी आत्ता ज्या मूवीचा रिव्ह्यू करणार आहे त्याची हिंट दिली होती, तो म्हणजे मुंजा हा सिनेमा. आता हा मुंजा सिनेमा हा आपल्याला मेड ऑफ फिल्म्सचं सुपरनॅचरल जे वेब आहे त्यातला एक पार्ट आहे. हे तर आपल्याला समजलेलंच आहे. सो ह्या गोष्टीमध्ये रहस्य असणार आहे आणि ते रहस्य त्या सगळ्या तुकड्यांना जोडणार आहे, हे तर आपल्याला कळलेलं आहे. तर आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिल्यांदा तर याचा स्टार्टिंग आणि याची एंडिंग हे दोन्ही आपल्याला मिस करायचं नाही आहे. सो पिक्चर बघायला जात असाल तर वेळेवर पोचा आणि पिक्चर पूर्ण संपल्याशिवाय बाहेर पडू नका. ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगते. आता आपण येऊया स्टोरीवर. स्टोरी काय आहे तर ही पहिल्यांदा आपल्याला कथा दाखवली जाते ती 1952 सालामध्ये घडलेली कथा दाखवली आहे. गावामध्ये आपल्या कोकणात गावात एक घटना घडलेली दाखवली आहे की एक मुलगा असतो, त्याला त्याची आई मारत असते कारण तो एका मोठ्या मुलीच्या प्रेमात असतो जिचं लग्न ठरलेलं असतं आणि तिचं लग्न तोडायचा तो प्रयत्न करत असतो. त्यावेळेस त्याची मुंज करण्यात येते, म्हणजे त्याचं मुंडन करण्यात येत असतं आणि त्याच्यासमोरच त्या मुलीचं लग्नही ठरलेलं असतं. ती मुलगी त्याच्यापेक्षा मोठी असते हे दाखवलं जातं आणि तो मुलगा त्या मुलीच्या इतक्या प्रेमात असतो की त्याच्यासाठी तो चेटूक करण्याचा प्रयत्न करतो आणि चेटूक करताना तो फसतो आणि त्यानंतर त्या मुलाचं हे जे मुंडन होतं, मुंज जी केली जाते त्याच्या 10 दिवसाच्या आतच त्या मुलाचा जीव जातो आणि त्या मुलाचा जीव गेल्यामुळे त्याचा ब्रह्मराक्षस होतो, म्हणजेच मुंजा होतो. आता हा जो मुंजा झालेला आहे तो त्याच्याबद्दल असं सांगितलं जातं की तो फक्त त्यांच्या नवीन येणाऱ्या पिढीतल्या लोकांनाच दिसला जातो आणि त्यांच्या थ्रू तो आपल्या ज्या अतृप्त इच्छा आहेत त्यांना पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. ओके, ही झाली पार्श्वभूमी आणि ह्याच्यानंतर मग पुणे शहरातली गोष्ट दाखवली जाते, जिथे आपला जो हिरो आहे अभय वर्मा तो आपला दिसतो, जो अतिशय भित्रा असं दाखवलेला आहे, शांत, आणि तो आपल्या आईबरोबर काम करत असतो. तर तिथून मग त्याची आजी दाखवलेली आहे, त्याची आई दाखवलेली आहे मोना सिंग आणि त्याची आजी दाखवलेली आहे सुहास जोशी. तर सुहास जोशीबरोबर अभय वर्माचं जे बॉन्डिंग आहे, स्पेशल बॉन्डिंग आहे, ते दाखवलेलं आहे. पुरणपोळीवरती एक अख्खा सीन दाखवलेला आहे आणि ते बघायला आपल्याला नक्कीच आवडेल. त्यानंतर मग काही कारणास्तव त्यांना त्या गावाला जावं लागतं जिथे त्याचे काका राहत असतात आणि त्यांच्या काकांच्या मुलीचं साखरपुडा ठरलेला असतो आणि त्यावेळेस ह्या आपल्या अभय वर्माबरोबर म्हणजेच बिट्टूबरोबर एक अशी घटना घडते की ज्याच्यामुळे आपल्या सिनेमाला एक वेगळं वळण मिळतं आणि त्यामुळे सिनेमा कॉमेडी हॉररपट होऊन जातो. सो ते पाहण्यासाठी आपल्याला सिनेमा पाहावा लागेल. ही होती थोडक्यात छोटीशी स्टोरी, ज्याची पार्श्वभूमी तुम्हाला समजलेली आहे. तुम्ही जर ट्रेलर टीजर पाहिलेलं असेल तर तुम्हाला अंदाज आलेलाच आहे की त्यानंतर काय होणार आहे. सो ही होती स्टोरी. आता येऊया पॉझिटिव्ह गोष्टीकडे. पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजेच अभय वर्मा, शर्वरी वाघ यांनी खूप चांगले काम केलेले आहे. त्यानंतर आपले मराठी कलाकार म्हणजे सुहास जोशी आणि अजय पुरकर यांनीसुद्धा खूप छान काम केलेलं आहे. मोना सिंग यांनी त्यांची जी आई दाखवलेली आहे, स्ट्रॉंग आणि ओरडणारी पण तरीसुद्धा तेवढीच भाऊक, ही सुद्धा छान उभी केलेली आहे. सुहास जोशी मॅडम यांचं जे कॅरेक्टर आहे ते अक्षरशः वाखाणण्याजोगं त्यांनी केलेलं आहे. त्यांचा जो दिसणं, ते जे आपल्याला ज्या सीनमध्ये दिसतात ते बघायला खूप छान वाटतं प्रत्येक वेळेला. अगदी शेवटी पण त्या जेव्हा ते दिसतात ते सीन बघायला खूप छान वाटतात, ते मनाला भिडतं असं त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर अजय पुरकर ह्यांनीसुद्धा खूप छान काम केलेलं आहे. म्हणजे त्या अक्षरशः सिरियस आहेत, नंतर अचानक ते कॉमेडीमध्ये शिरतात. सो ते बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल की ते अचानक सिरियसमधून कॉमेडीमध्ये कसे जातात. त्याच्यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल. सो हा सिनेमा असा आहे, याच्यामध्ये मला निगेटिव्ह काहीच नाही वाटलं. आपले कोकणातले जे सीन आहेत ते सुद्धा बघायला खूप छान वाटतात. समुद्रकिनारा, त्याच्यानंतर ती जी चेटूकवाडी दाखवलेली आहे तो संपूर्ण विभाग, त्याच्यानंतर गावातली आपली घरं, गावातलं हॉस्पिटल, नंतर शर्वरी वाघ हिचं जे कॅरेक्टर आहे बेला, तिचा जो बॉयफ्रेंड दाखवलेला आहे कुबा, तर हे सगळं त्याच्यात जोडून आलेलं आहे. सो हा सिनेमा तुम्ही, याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या उलगडत जातात गोष्टीनुसारच आणि त्याच्यासाठी ते
तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन बघायला जास्त आवडेल. हा सिनेमा थिएटरलाच जाऊन पाहण्यासारखा आहे आणि नक्की तुम्ही तो पाहावा. याच्यामध्येच एक कॅरेक्टर आहे CGI कॅरेक्टर मुंजाचं, तर ते लहान मुलाचं कॅरेक्टर आहे, कारण तो मुलगा लहानपणी केलेला आहे. सो तो मुंजा लहान म्हणूनच आपल्याला दिसतो आणि मला त्याच्यात कुठल्याही प्रकारे वावगं वाटलं नाही, कारण तो पिंपळाच्या झाडावरच असतो मुंजा आणि म्हणून त्याचा मेकअप तसाच दाखवलेला आहे. सो याच्यामध्ये मला कुठलीही गोष्ट खटकली नाही किंवा असं वाटलं नाही की हे अजून बेटर होऊ शकलं असतं किंवा अजून ह्याच्यात काही कमी पडतं आहे असं मला जाणवलं नाही. ह्याच्यामध्ये थिएटरमध्ये बघितताना 2 गोष्टी जाणवल्या की लोकांनी ह्याच्यासाठी टाळ्या वाजवलेल्या आहेत. असं फार कमी होतं की लोकं टाळ्या वाजवतात. सो लोकांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत, म्हणजे त्यांना तो सिनेमा भावलेला आहे. त्याच्यानंतर कॉमेडी सीन्समध्ये लोकं हसत होती. ओके, कॉमेडी हॉररचा संमिश्र असा सिनेमा आहे. सो हॉरर काही गोष्टींचा जाणवतो, पण तेवढी भीती वाटत नाही. म्हणजे अगदी लहान मुलं असतील त्यांनाच भीती वाटेल. सो तुम्हाला त्याच्यात काही भीती वाटण्यासारखं जास्त नाही आहे. सो हा सिनेमा तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीसकट आरामात बघू शकता. ह्याच्यात न्यूडिटी नाही आहे, कुठलेही वल्गर सीन नाही आहेत. सो तुम्ही हा सिनेमा तुमच्या पूर्ण फॅमिलीसकट नक्की एन्जॉय करू शकता. ह्या विकेंडला जर तुम्ही पिक्चर बघायचा ट्राय करत असाल तर मुंजासाठी नक्की वेळ काढा. हा पिक्चर तुम्हाला नक्की एंटरटेन करेन. सो ह्या सिनेमाला देईन मी 3.5 स्टार 5 पैकी. तुम्हाला हा पिक्चर नक्की आवडेल. जर हा आधीच तुम्ही सिनेमा पाहिला असेल मुंजा, तर तुम्हाला माझा रिव्ह्यू कसा वाटला तेही सांगा. तुमचा रिव्ह्यू काय आहे तोही कळवा आणि तुम्हाला माझे रिव्ह्यू कसे वाटतात हेही कळवा. जर तुमच्या अजून काही सजेशन असतील तर त्याही मी करायचा प्रयत्न करेन. काही इम्प्रूव्हमेंट हव्या असतील तर त्याही सजेस्ट करा. तसेच दुसऱ्या कुठल्या सिनेमाचा तुम्हाला रिव्ह्यू हवा असेल तर तोही कळवा, तोही मी नक्की द्यायचा प्रयत्न करेन. पण मुंजाला तुम्ही नक्की वेळ द्यावा असं मला वाटतं. थँक्यू सो मच.